बेब्या, निके, जानवे हे 4.5 म्हणजे कोण? ते अर्धे खायते. या 4.5 लोकांना एकटा सुरजा भिडला. या व्हिडिओमध्ये तीच मजा घ्यायची आहे, फुल सपोर्ट सुरजाला. त्याच्या आधी या कोल्हापुरी मराठमोळ्या शब्द वेड्या सर्वेश कोलेला म्हणजे शब्द वेडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्यायचं, व्हिडिओ पटकन बघायचा पुढचा आणि मग आपलं ज्ञान कमेंट मध्ये पाठवायचं. चला स्टार्ट करूया सर. अरबाज बद्दल बोलूया. घराचा नवीन कॅप्टन वेट. कॅप्टन म्हणजे ज्याचं सगळेजण ऐकतात, पण जर एक माणूस जर बायकांचंच ऐकत असेल तर तो कॅप्टन नाही. जाऊ दे, नावाला शिक्का असलेल्या कॅप्टन बद्दल बोलूयात. पण त्याच्या आधी कसं वाटला सूरज चव्हाणचा गुलीगत धक्का धोका टेंगुळ जे म्हणाल ते म्हणाल. अरबाजला मला एक प्रश्न विचारायचा आहे. अरबाज एवढं ताकदवान झालाय, एवढी शक्ती घेतलाय, एवढं जिम केलंय, लाईक तो 4 जणांना एकटा थांबवत होता. काय झालं? सूर्य एकटा भिडला राव, एकटा भिडला सूर्य. आणि असं तसं भिडला नाही, त्या अरबाजला श्वास लागला. श्वास हात नाही तर तुमच्या हात नाही टाकू शकतो. हात नाही टाक. बघितला व्हिडिओ मध्ये श्वास लागला अक्षरशः. एवढं बॉडी करून, एवढं घरच्यांनी पैसे घालून, एवढं प्रोटीन खाऊन, एवढं डाईट करून, एवढं मेहनत करून तुला आमच्या एकट्या सूर्यानं धाप लावला. याला म्हणायची भावा अस्सल ताकद. सगळ्यात पहिली गोष्ट सूर्याबद्दल अप्रिशिएट करण्यासारखं भरपूर आहे, कारण सूर्या एकटा नडला हो, एकटा. अक्षरशः निक्की, अरबाज, कोण आपला वरती तर वैभ्या होता, वर्ण शानपण सांगालता, ज्ञान पचळालता, त्याला साईडला सोडूया. पण निक्की असेल, अरबाज असेल, जानवी असेल, अक्षरशः 3.5 म्हणजे ते अर्ध अजून एकटं 3.5 लोक एकट्या सूर्याला आवरण झालते. नाही, उलट बोललो मी. 3.5 लोकांना एकटा सूर्य आवरण झालता. काय ताकद लावला भाईनं. त्यानं एक सिद्ध केलं की फक्त जिमला जाऊन, बॉडी करून, हाईट करून, तब्येत करून काही होत नसतं. काम करण्यासाठी किंवा एखादं मॅटर घडवण्यासाठी जिगरा लागतो, आणि जो जिगरा प्रॉपर सूर्यामध्ये ठासून भरलाय. या अर्ध्या ताकद लावून पहिला स्वतःची इमेज अशी निर्माण केला की बाबा माझी लई ताकद आहे, मी लई मोठा ताकदवान आहे. आमच्या कोल्हापूरकरांना असं शड्डू शिकवत होता, डीपीच्या नादाला लागला, अभिजितच्या नादाला लागला, सगळ्यांना असं सांगून दिला की बाबा मी खूप ताकदवान आहे. आणि याच भ्रमात ती ज्ञान पाझळणारी फाटक्या तोंडाची निक्की त्याला अरबाजला सो कॉल्ड बॉयफ्रेंड करून घेतली, आणि त्याला म्हणजे काय केली की माझ्या मागं अरबाज आहे. अरबाज म्हणजे घरातला सगळ्यात स्ट्रॉंग माणूस, या सगळ्यात मोठा ताकदवान, हायटेड, अगदी एकदम जाम माणूस. पण आता काय झालंय, तिला कळून चुकलो की अरब्याची एकटा सूर्या वाजवू शकतोय. आणि जे वाजवला, कशी बावचळलेली निक्की, अरबाज अरबाज कुठे जाऊ नकोस, कुठे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे. अगं बाई, शपथीवर चालला आता. एवढी फाटली की तू शपथ करायला लागली स्वतःच्या अरब्याला की बाबा तू कुठे जाऊ नकोस ना प्लीज, तुला लागेल. ह्याच्यावरची गोष्ट, अरब्या पॅन्ट वर करायला लावला छोटा पोटऱ्याला. गैरसमज करून घेऊ नका. पॅन्ट वर म्हणजे खालची पॅन्ट अशी वर करायला लावला आणि दाखवला कॅमेरा. बघ ते लागले मला, सूरजने मारलाय बघ, सूरजने मारलाय. हे बघ समोर. हा जाऊ दे. आणि ते पिंडकं मग लगेच सगळ्यांना बिग बॉस अरबाज लागले. अरे चाबऱ्या, तुला ह्या ज्ञान मधलं 10% ज्ञान जरी व्यवस्थित पाझळला असतास ना तर आता महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात भावा अब्दुल रोझेकला तो क्रॉस केला असतास. पण सोड, तुला कळणारं ते ज्ञान कसलं, त्यामुळे तुझ्यावर पण मी लगे येत नाही. अरब्याला लागलं म्हणून लगे कॅमेऱ्यात बोंबलून सांगितलं. एवढंच काय, अरब्याचा विषय अजून एक सांगायचं म्हणजे सगळं सुरू आहे, भांडणं चालू आहे, ताकद चालू आहे. पण ज्यावेळी त्याला कळलं की आपल्याला सूरज चव्हाण ऐकत नाही, आपण किती जरी ताकद लावलो तरी सूर्या अक्षरशः असं काय शक्ती संचारली त्याच्या अंगात माहित नाही. पण जेव्हा त्याला कळून चुकला अरबाजला की सूरज मला ऐकणार नाही, लगेच शड्डूवरची भाषा प्रेमावर आली. लगे प्रेमानं, सूरज मी तुला प्रेमानं सांगितलं ना, सूरज मी प्रेमानं करतोय ना, नको ना, लागते ना सूरज, मला बुक्की लागली. प्रेमाने सांगितलं तुला, मी प्रेमाने सांगितलं. याला म्हणतात भावा फाटणे. अशी टर्कन नाही, अशी टर्कन फाटणे, जी की आता सध्या अरबाज, जानवी, वैभव आणि आपलं ते अजून एका अर्ध ते आणि निक्की म्हणजे 4.5 लोकांची टर झालेल्या एकट्या फक्त सूरज चव्हाणमुळं. मंडळी हे सगळं चालू होते का साईडला, पण ते बुद्धिजीवी माणूस म्हणजे अरबाजचा मित्र, त्याला अरबाजच म्हणायला लागलोय मी, वैभव, ज्याला बुद्धी खूप जास्त ठासली असं त्याला वाटतं, ज्याला वाटतं की तो जे करतोय तेच सही आहे, पण अख्खा महाराष्ट्र बघतोय की तो जे करतोय ते सोडून सगळं सही आहे.
सगळा गेम चालू आहे, भांडणं चालू आहे, सगळं चालू आहे, पण ज्यावेळी ह्याला देखील कळलं की सूर्या ऐकत नाही यार, बाजला अजिबात ऐकत नाहीये, तो वर्णन ज्ञान पाजायला लागलाय, सूर्याला सांगायला लागलाय, अरे सूर्या, अरे नासक्या, म्हणजे भांडणं करून त्याचं लक्ष स्वतःवरती केंद्रित करून घ्यायला लागलाय, जेणेकरून त्याला वेळ मिळेल. कुणाला? अरबाजला. म्हणजे सूरजचं लक्ष माझ्याकडे येईल आणि अरबाज इथं गेम जिंकेल. इथंपर्यंत तुम्ही आता कॉम्प्रोमाइज करणार? एवढा तुम्ही घाबरला सूरजला, एकट्या माणसाला एवढं घाबरला? एवढंच काय, ह्यो बुद्धिजीवी माणूस वरच्या डीपीला वगैरे काय सांगायला माहितीये काय? अरे नासक्यांनो, तुम्ही बालिश बुद्धी आहात, तुम्ही बालिश बुद्धी आहात. सूरज चव्हाणला तुम्ही नुसतं पपेट म्हणून वापरालाय. तो कसा हातपाय मारालाय बघा, त्याचा हातपाय मोडला तर काय करायचं? अगं बाई, तुला सूर्याची काळजी व्हायला लागली. अरे तो तुला फोडणार आहे माहितीये का तुला? आणि तू ज्यांना बालिश बुद्धी म्हणून सांगायलायस, कारण काय? तर तुझं कारण असं आहे की तुम्ही सूरजला पपेट म्हणून वापरू नका. मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे जर आपण स्वतः पपेट असेल तर आपल्याला सगळेच पपेट दिसतात का हो? नाही, म्हणजे वैभवला सगळे पपेट दिसायला लागलेत म्हणून म्हटलं. स्वतः आरशात जाऊन कधीतरी बघावं त्या माणसानं की स्वतः पपेट म्हणून यूज व्हायला लागलोय. जरी स्वतःला सांगितलं की मी असा नाहीये, तरी अख्खा महाराष्ट्र बघालाय की तू पपेट म्हणूनच यूज व्हायला लागलाय भावा. आणि ते आहे त्या अरबाजचा पपेट. बाकी कोणाच तर असं तर ठीक आहे, पण त्या अरबाजचा एवढा मर्द, मराठा मर्दा, तू असा मिशा बिशा वर करून त्या बिग बॉस मध्ये गेलायस. एकदा फक्त तू या ग्रुपमध्ये असतास ना भाई, शड्डू मारून तुला मानलो असतो, शड्डू मारून. बिकॉज तिकडे एक ताकदवार आणि इकडे एक ताकदवान असता. इकडे कोणीच ताकदवार नाहीये आणि तू पण यांचं सोडून तू त्या अरबाजचीच मागे गेलायस. त्यामुळे तुझ्याकडे आमच्याकडे सहानुभूती अजिबात नसते भावा. तो किती जरी चांगला वागलास तरी सूर्या ऐकत नसतो. आणि आम्ही डिसिजन चेंज करत नाही. आमचा आधीपासून बी टीमला सपोर्ट होता, आहे आणि बिग बॉसच्या शेवट दिवशीच्या शेवट एपिसोड पर्यंत राहणार. आपण आधीपासून डीपीला, सूरज चव्हाणला फुल सपोर्ट करतोय आणि आपला सपोर्ट फक्त टीम बी सोबतच असणार. मग भले अरबाज रडला काय, निक्की खरी काय वागली किंवा जान्हवी चांगला संसार जरी केली, तरी आम्ही डिसिजन चेंज करत नसतो. कारण आम्ही आहे कोल्हापुरी शब्द वेडा आणि ह्यो शब्द वेडा आहे सर्वेश कोले. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नसतं. लाईव्ह येणार आहे लवकरच. आज लाईव्ह येणार मी 100%. त्यामुळे आज रात्री भेटून निवांत आपण. धन्यवाद, टाटा, बाय बाय.